गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील घनदाट जंगलातील पातागुडम गावात तेंदूपान खरेदी अचानक बंद केल्यानं आदिवासी मजुरांमध्ये नाराजी पसरली आहे। या भागातील नागरिकांचा मुख्य उदरनिर्वाह तेंदूपानावरच अवलंबून असल्यानं आणि अन्य कोणताही उद्योग उपलब्ध नाही, त्यामुळे ग्रामकोष समितीमार्फत कंत्राटदारानं 1194 गुणी म्हणजेच अंदाजे 13 लाख तेंदूपान खरेदीसाठी करार केला होता। प्रत्येक पुडी मागे 14 रुपये 15 पैसे दर ठरवण्यात आला होता। मात्र 4 दिवसात सुमारे 3 लाख पुडी पानं तोडल्यानंतर कंत्राटदारानं पानं पसंतीची नसल्याचं कारण देत तोडणी बंद केली। पैसा कायद्याअंतर्गत असलेल्या या गावात करारनाम्याचं उल्लंघन झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। करारानुसार पूर्ण खरेदी करून मजुरांना मोबदला द्यावा, तसंच संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आदिवासी मजुरांनी केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय। दरम्यान सिरोंचा तालुका पैसा अधिकारी कडूरकर यांनी करारानुसार 1194 गुणी खरेदी करणं बंधनकारक असल्याचं सांगितलंय। पंचनामा पूर्ण झाला असून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवेंद्र कुमार रंगुवार यांनी। आज आपण पातागुडम येथील तेंदू फडीजवळ आलेले आहोत। इथं ठेकेदाराकडून आदिवासी दुर्गम लोकांना फार मोठा अन्याय झालेला आहे। या अन्यायाबद्दल आपण येथील ग्रामस्थांशी चर्चा करू। हे अति दुर्गम असून यांना एकतर मराठी हिंदी पण बोलता येत नाही असे हे आहेत। यांनी ते आपल्या भाषेतूनच आपल्या समोर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। याबद्दलची आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडूनच घेऊ। तुमच्याशी कितीमध्ये करार झाला होता? 14 ರೂಪಾಯಿ 15 ಪೈಸಾನೆ ರೇಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಅದು ನೀರಾಯಡು ಅಲಕ್ಕೆ ನಂದು ಗಾನಿ मिचे रेट अदे एग्रीमेंट हिसाबते। तर मला सांगण्याचं तर तात्पर्य हेच आहे की आम्ही पेसा अंतर्गत अतिशय मागास जिल्ह्यातून अतिशय मागासलेले पातागुडम ग्रामपंचायतचे आदिवासी लोक आहात। तर सर दरवर्षी या ठिकाणी तेंदूचा लिलाव होतो आहे। या ठिकाणी म्हणजे आमचे आदिवासी बांधवांच्या म्हणजे त्यांच्या जीवनाच्या वर्षभरातील उदरनिर्वाह त्या लिलावाच्या ते पत्त्याच्या पाण्याच्या पैशातूनच आमचे मुलाबाळांच्या शिक्षणापासून तर सर्व जीवन ह्याच पैशातून आम्ही काढतो आहे वर्षभरात। तर यावर्षी असं झालं आहे की यावर्षी जसा बोली ठेवलं होतं बोलीमध्ये अतिशय म्हणजे जास्तीत जास्त लोक आले होते, 6-7 ठेकेदार लोक आले होते। तर या ठिकाणी त्या ठिकाणी बोलीमध्ये जास्तीत जास्त बोली लावलेल्या म्हणजे छत्तीसगडचे राजनांदगावचे ठेकेदार होते जैन म्हणून। तर या ठिकाणी 14 रुपये 15 पैसेमध्ये बोली अधिक बोली झाली होती। तर त्या बोली अनुसार या ठिकाणी त्याला एक करारनामा करून दिलं होतं। म्हणजे त्याची करारनामा ते नोटरी झाला होता। हेड वर्केट त्यांना धरून नोटरी केली आहे, तेही पेपर्स आहे आजी। तर यांनी नाही का ठेकेदारांनी असं केलं की 4 दिवसात तोडून मग कमी भावामध्ये पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न करून 4 दिवसात 14 रुपये 15 पैसेमध्ये तोडायला सांगितले, मग बंद ठेवले आहे। कारण इथं पानं खराब येत आहे, झाडाचे पानं येत आहे। पाण्याच्या वेगवेगळ्या नाना प्रकारचे पानाबाबत सांगत आहेत। या खराब पाण्यामध्ये मुळे मी खरेदी करू शकणार नाही, मी नुकसान होतो, बंद ठेवतो म्हणून। मग नंतर एक शब्द असा ऐकू आला की लोकांमध्ये मग कमी भावामध्ये तोडायला मग मी मंजूर आहो, जर तोडायचं असेल तर 10 रुपये 50 पैसेमध्ये तोडा, असं तर मी तोडायला म्हणजे समोरच्या तोडण्याचं मी आवाहन करतो असे त्यांनी म्हटलेलं आहे। तर या ठिकाणी बघा आमच्या आदिवासी बंधूंना अशिक्षित लोकांना या ठिकाणी फसवणूक होत आहे। तर जो कंत्राटदार आ रहा था तो ऐसे ही मध्य में मतलब बीच में ही पत्ता तुड़वाना बंद रखता था क्या? नहीं सर, अभी थोड़ा था 2 हफ्ता कम से कम 10 एक दिन जी। तो ये ठेकेदार एग्रीमेंट है 14 रुपया 15 पैसा में हुआ। तो अभी बोल रहा है 2 गांव वाले 10 रुपया में एग्री हुए करके। हम लोग को भी बोलने से हम लोग सबको बुला के पूछे तो उन लोग बोल रहे हैं नहीं हुए, कोई नहीं हुए करके बोले। कल गांव में छोटा सा मीटिंग लिए तो उन लोग बोले नहीं तोड़ेंगे, बोले 14 रुपया 15 पैसा उन्हें तोड़ेंगे बोले। तो सेठ बोल रहा है सही पत्ता नहीं आ रहा है। तो हम लोग बोले रिक्वेस्ट किए उनसे कि सही पत्ता लो, खराब पत्ता मत लो, जांच करके लो, जांच करके लो। आपके जो चेकर रहता है वो एक बार बांधा हुआ रहता गड्ढे है। वो वापस नहीं जाता, वो ये बोलने से अब पब्लिक नुकसान हो रहे हैं यहाँ आदिवासी सब।
ठीक है, तो मेरा कहना इतना ही है, कुछ भी हो लेकिन कोई भी ठेकेदार हो, हमारे आदिवासी लोगों का नुकसान नहीं होना चाहिए, क्योंकि साल भर का गुजारा यही तेंदूपत्ता के भरोसे पे होता है। बच्चों को पढ़ाई हो, वो खेती का जो भी है खर्चा पानी यही पत्ते से होता है। इसलिए मेरा एक ये है, मतलब शासन से भी मैं गुजारा करूंगा कि भाई कोई भी ठेकेदार आने से पत्ता सही ढंग से तुड़वाना चाहिए। ठीक है, ओके, धन्यवाद। येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक इथं अचानक आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। माजी सरपंच प्रकाश पवार यांच्या शेतातील घरासमोरील मोठं लिंबाचं झाड उन्मळून पडल्यानं 2 जर्सी गायी गंभीर जखमी झाल्यात। 2 मोटरसायकलचंही नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। वादळामुळे चिचोंडी बुद्रुक निमगाव मार्गावरील विजेच्या तारा तुटल्यानं परिसरातील वीज पुरवठा खंडित झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांना, जनावरांना पाणी पाजणं आणि शेतीसाठी पाणी उपसण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनानं तातडीनं दुरुस्ती करून वीज पुरवठा पूर्ववत करावा, तसंच धोकादायक तारा हटवाव्यात अशी मागणी केली। तलाठी यांनी घटनास्थळी पंचनामा केलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत आणि भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। येवला तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांचं, कांदा चाळींचं, सोलर यंत्रणांचं तसंच कांदा, केळी आदी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनामार्फत जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार समीर भुजबळ यांनी अंदरसूल, बोगटे आणि देवळाने या परिसरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीनं दुरुस्तीची कामं आणि निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात। दरम्यान देवळाने येथे वादळी वाऱ्यामुळे जाधव कुटुंबियांच्या घराचं छत कोसळून 2 वृद्ध महिला आणि 1 लहान मुलगा गंभीर जखमी झालेत। त्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। उपचार खर्च आणि घर दुरुस्तीची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षामार्फत घेण्याचं आश्वासन देण्यात आले। भाऊ, आपल्या येवल्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालंय, आपण पाहणी केली, काय दिलं सगळं? काल अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे जे आहे अचानकपणे मुसळधार असा पाऊस, वारा असं हे सगळं झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे कांद्याच्या ज्या चाळी, जे साठवलेला जो कांदा होता त्या चाळीच्या जे शेड आहे ते अक्षरशः ते जे आहे कोलमडून गेलं आणि त्याच्यामुळे सगळं पाणी त्या कांद्यामध्ये शिरलं आणि मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा केलेला होता। ते एक शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काही घरं आहेत, त्या घरांवर जे पत्र्याचे शेड आहेत आणि त्या शेडवर पत्रे राहावेत म्हणून विटाचं बांधकाम केलेलं होतं। ते वारा एवढा जोरात होता की ते पत्रेसुद्धा उडून गेले आणि त्याच्यामुळे विटा ज्या वरच्या ज्या ठेवलेल्या होत्या ते खाली ज्या माणसं जी बसलेली होती, काही म्हातारी माणसं होती, काही आजीबाई होत्या, त्यांच्या डोक्यावर लागलेला मार आहे। तर अशा पद्धतीने त्यांना इजाही झाली आहे, त्यांच्या घराचंही नुकसान झालेलं आहे। आदरणीय भुजबळ साहेबांनी काल जे आहे जे पेशंट आहेत, 3 पेशंट मावट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यांचा औषधोपचार वगैरे सर्व जे आहे खर्च करण्याचं जे आहे मान्य केलेलं आहे। त्याचबरोबर आता पंचनामासाठी लोक आलेले आहेत, पंचनामा करायला सांगितलं आहे। काही ठिकाणी सोलरचं नुकसान झालं आहे, काही ठिकाणी कांद्याच्या चाळीचं नुकसान झालं आहे, काही घरांचं नुकसान झालं आहे। या सर्वांचं जे आहे पंचनामा करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत कशी मिळवता येईल यासाठी निश्चितपणे आम्ही प्रयत्न करू। त्याचबरोबर आम्ही आमचे सर्व कार्यकर्त्यांनी मिळून जे आहे कार्यकर्त्यांना मी सांगितलेलं आहे की त्यांनी आता त्या घराची जी आहे त्यांची जरा साफसफाई करून, डागडुजी करून त्यांना त्वरित राहण्यालायक करण्याच्या दृष्टीने जे आहे, काही वरून पत्रे टाकायचे असेल तर पत्रे, फॅब्रिकेशन करायचं असेल तर फॅब्रिकेशन करणे, अशा पद्धतीचं कामसुद्धा करायला जे आहे मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे। शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाची केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पाहणी केली। यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या डिफेन्स क्लस्टरमध्ये क्षेपणास्त्र, तोफगोळे, दारुगोळा, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांचं उत्पादन करण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे हजारो कोटींची गुंतवणूक होऊन स्थानिक MSME उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे। मेक इन इंडिया आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाला बळ देणारा हा प्रकल्प भारताच्या संरक्षण स्वावलंबनाच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे।
चोपडा तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झालेत. वातावरणातील उकाडा कमी व्हावा यासाठी सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि वादळी वाऱ्यासह काही वेळ पावसानं हजेरी लावली. मात्र या वादळी पावसामुळे अडावत, खर्डी, पंचक आणि वडगावसह अनेक गावालगतच्या शेतातील केळीची झाडं आडवी झाली. तसंच अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठी झाडं उन्मळून पडल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. पंचनामे करून मदत देण्याची मागणी करतायत.